तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर यादी आणि याच्याविषयी पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी. तुमची एक लाईक आणि सबस्क्राईब आमचं आयुष्य बदलू शकते. त्यासाठी आम्हाला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तर चला जाणून घेऊया नेमकं काय आहे योजनेची माहिती आणि कधी पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये सध्या मानधन मिळवण्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या 2 महिन्यापासून अनेक पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये नियमित हप्ता जमा झालेला नाही. यामुळे त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून काही तांत्रिक कामे पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत असल्याने हा विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यभरातील लाखो महिलांचा दरारा आपल्या बँक खात्याची तपासणी करीत असून त्यांचे प्रलंबित पैसे कधी मिळणार याबाबत शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रित वितरणी येण्याची शक्यता काय आहे? तर सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवर असे दिसून येते की नोव्हेंबर आणि तसेच डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे मासिक हप्ते विविध तांत्रिक कारणामुळे प्रलंबित राहिले आहेत. राज्य शासनाकडून आता हे दोन्ही प्रलंबित हप्ते नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2026 मध्ये एकाच वेळी देण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. जर जानेवारी महिन्याचा चालू हप्ता देखील त्याच काळात वितरित केला गेला तर पात्र महिलांना एकूण 4,500 रुपये येण्याची आर्थिक लाभ एकाच वेळी प्राप्त होऊ शकतो. मात्र ही संभाव्य योजना अजून या संदर्भात शासनाकडून अद्याप कोणताही निश्चित शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही किंवा औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. मकर संक्रांतीला विशेष आर्थिक भेटवस्तू आगामी काळात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या पावन सणाच्या निमित्ताने 14 जानेवारी तारीख या योजनेसाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे. हिवाळ्यातील महत्त्वपूर्ण सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना दिलासा देण्यासाठी शासन या विशेष दिवस आर्थिक भेटवस्तू देण्याचा विचार करत असल्याचे ऐकायला मिळते. किमान 2 मागील महिन्यांचे 3,000 रुपये अथवा 3 महिन्यांचे 4,500 रुपये थेट लाभार्थ्यांच्या हस्तांतरण बुद्धिपत्राद्वारे बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता केली जाऊ शकते. संक्रांतीच्या तिळगुळाच्या गोडव्यासोबत या आर्थिक लाभाची रक्कम महिलांच्या खात्यात आल्यास सणाचा आनंद दुप्पट होईल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे. तर ही KYC प्रक्रिया अंतिम मुदत वाढ जवळ. तर ही KYC प्रक्रिया काय आहे? तर ज्या पात्र महिलांनी आजपर्यंत आपल्या अर्जाची इलेक्ट्रॉनिक KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी आता गंभीर सूचना देण्यात आली आहे. प्रशासकीय विभागाने ही KYC पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवट तारीख निश्चित केली असून आता फक्त काही दिवसच उरले आहेत. जर ही महत्त्वाची तांत्रिक प्रक्रिया निर्धारित वेळेवर पूर्ण केली नाही तर पात्रता असूनही अशा महिलांना पुढील मासिक हप्त्यापासून वंचित राहावे लागेल अशी शक्यता आहे. यामुळे कोणताही विलंब न करता ही प्रक्रिया पडताळणी पूर्ण करणे हे प्रत्येक लाभार्थी बहिणीचे प्राथमिक कर्तव्य बनले जात आहे. सोपी प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करा. ही KYC करण्याची ही प्रक्रिया अत्यंत सरळ आणि सोपी असून कोणत्याही महिलाला घरी बसल्या नारी शक्ती मोबाईल ॲप्लिकेशन माध्यमातून किंवा योजनेच्या अधिक संकेतस्थळावर भेट देऊन ही सहजपणे पूर्ण करू शकता. ज्या महिलांना स्मार्टफोन वापरण्यात किंवा तांत्रिक बाबींमध्ये अडचण येत असेल त्यांनी जवळच्या सेतू केंद्रात भेट देऊन किंवा आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊन हे काम त्वरित पार पाडावे. आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यांचे परस्पर संलग्न करून हे या कामासाठी अत्यावश्यक असून एकदा ही प्रक्रिया यशस्वीपणे तयार करून घ्यावे. तर निर्धारित मुदत संपल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी महिलांनी शेवटच्या क्षणाची वाट पाहू नये आणि लगेच हे काम पूर्ण करावे. तर योजनेचा उद्देश आणि लाभ माहिती घेऊया. माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य हेतू राज्यातील आर्थिकदृष्ट्या
कमवत कुटुंबातील महिलांना मासिक आर्थिक सहाय्य पुरवून देणं सबलीकरण करणे हा आहे दरमहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण सांगितले आहे. तर या मदतीमुळे मिळणाऱ्या महिलांना दैनिक गरजांसाठी काही आर्थिक तांत्रिक मिळते. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीमुळे रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे पारदर्शकता राहणे आणि मध्यस्थाचा हस्तक्षेप टाळला येतो. या योजनेमुळे महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होते. तर लाडक्या बहिणींनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. अशीच नवीन भरपूर माहिती समोर देण्यासाठी आहे, पण जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही नवीन माहितीसोबत ती नवीन माहिती देऊन घेऊया. त्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.